मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढता पराक्रम पाहून औरंगजेब हादरला होता आणि म्हणूनच त्याने आपल्या मामाला शाइस्ता खान याला महाराष्ट्रावर पाठवलं. तेव्हा शाइस्ते खान गर्वानं म्हणाला होता, शिवाजी तो चूहा है, मैं ऐसे पकड के लाऊंगा. तो 1,00,000 सैन्य घेऊन पुण्यात आला आणि थेट लाल महालात राहू लागला. 3 वर्षे पुण्यात अत्याचार सुरू होते, प्रजा त्रस्त झाली होती. पण 5 एप्रिल 1663च्या मध्यरात्री इतिहास बदलणार होता. छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या 400 निवडक मावळ्यांसह गुप्त मार्गाने लाल महालात शिरले. अचानक झालेल्या हल्ल्याने मुघल सैन्यात गोंधळ उडाला आणि महाराजांच्या तलवारीच्या एका झटक्यात शाइस्ते खानाची 3 बोटं तुटली. त्याचा मुलगाही या हल्ल्यात मारला गेला आणि मग मराठेच गणिम कोठे आहे अशा आरोळ्या देत गर्दीत मिसळून बाहेर पडले. शाइस्ते खानाचं सैन्य कात्रज घाटाकडे धावलं, पण तो मराठ्यांचा डाव होता. बैलांच्या शिंगांना मशाली बांधून मुघल सैन्याला चकवलं गेलं होतं. तोपर्यंत महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले होते. या जबर धक्क्यानंतर शाइस्ते खान पुणे सोडून पळाला. मित्रांनो, ही फक्त लढाई नव्हती, तर मुघल साम्राज्याच्या छाताडावर मराठ्यांनी उमटवलेला जबरदस्त वार होता. अशाच इतिहासातील रोचक आणि थरारक घटना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.